नमस्कार, मी रोहिणी. द्वारकामाई किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण जोडगव्हाची खीर कशी करायची ते बघणार आहोत. एकदम पौष्टिक अशी खीर होते आणि खाण्यासाठी तितकीच टेस्टी अशी होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे गरम करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये मी हे 2 वाट्या जोडगव्हाचे भरड टाकून घेते. 2 वाट्या जोडगहू घेऊन त्यावर 2 चमचे पाणी शिंपडून ते पाणी पूर्ण गव्हाला लावून घ्यायचं आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सर चालू बंद करून अशा प्रकारे त्याची भरड करून घ्यायची. आणि जोडगहू नसतील तर तुम्ही ही खीर साध्या गव्हाची करू शकता. आता ही भरड आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे. पण जोडगहू असतील तर त्याची नक्की अशी खीर करा, कारण का साध्या गव्हापेक्षा जोडगव्हाची खीर खाण्यासाठी खूप टेस्टी अशी होते. आता ही भरड थोडीशी भाजून झालेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण 1 चमचा तूप टाकून घेऊया आणि या तुपामध्ये आपण याला थोडंसं अजून भाजून घेऊया. अशा प्रकारे ही गव्हाची भरड भाजून घेतल्यामुळे खीर लवकर शिजते, म्हणजे खूप जास्त वेळ लागत नाही त्याला शिजण्यासाठी. आता ही गव्हाची भरड छान अशी भाजून झालेली आहे, हे बघा. आता आपण ही साईडला ठेवूया आणि गॅसवरती कुकर ठेवून त्याच्यामध्ये 4 ग्लास पाणी टाकून घेऊया. म्हणजे आपण इथं 2 वाट्या गव्हाचे भरड घेतलेले, त्याच्यासाठी 4 ग्लास पाणी टाकून घेणार आहोत. जर एवढ्या पाण्यामध्ये ही भरड शिजली गेली नाही तर तुम्ही याच्यामध्ये गरम पाणी करून टाकू शकता. आता या पाण्याला छान अशी उकळी काढून घ्यायची. हे बघा, पाण्याला उकळी आलेली आहे. आता याच्यामध्ये आपण जी जोडगव्हाची भरड भाजून ठेवली होती त्याच्यामध्ये टाकून घेऊया. गॅसची फ्लेम मिडियम ठेवून याला 6 ते 7 शिट्ट्या काढून घ्यायच्यात कुकरच्या. 4 शिट्ट्या झाल्याच्या नंतर मी हा कुकर खोलून थोडंसं ह्याला मिक्स करून घेतलं होतं आणि 7 शिट्ट्या झाल्याच्या नंतर हे आपण कुकर खोलून बघूया. हे बघा, मस्त अशी खीर शिजलेली आहे. ही एकदम मऊ होईपर्यंत त्याला शिजवून घ्यायचे. हे बघा, अशा प्रकारे. आता याच्यामध्ये आपण गूळ टाकून घेऊया. इथे मी 2 वाट्या गूळ घेतलेला आहे आणि याच्यामध्ये टाकून घेते. म्हणजे 2 वाट्या आपण गव्हाची भरड घेतली होती त्यासाठी 2 वाट्या गूळ टाकून घेणार आहे. गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, जसं तुम्ही गोड खाता त्याप्रमाणे. आणि गुळाच्या ऐवजी साखरही टाकू शकता, पण गव्हाची खीर करत असताना गूळ टाकूनच करा, खूप छान लागते. आता हा गूळ मेल्ट होईपर्यंत आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून देऊया. पण मध्ये मध्ये त्याला थोडंसं मिक्स करत राहायचं, म्हणजे ते खाली करपणार नाही. हे बघा, आपण याला अजून थोडंसं मिक्स करून घेऊया. हे गुळाला पाणी सुटलेले, हे बघा. अजून हा गूळ पूर्णपणे मेल्ट झालेला नाही, त्याच्यामुळे अजून याला झाकण ठेवून अजून 2 ते 3 मिनिट ठेवून देऊया. आता 2 ते 3 मिनिटाच्या नंतर याच्यावरचं झाकण काढून याच्यामध्ये आपण खोबरं आणि मनुके टाकून घेऊया. इथे मी थोडेसे खोबऱ्याचे काप करून आणि थोडेसे मनुके घेतलेले आहेत आणि ते टाकलेले आहेत. आणि सुंठ, बडीशोप आणि वेलची पावडर 2 चमचे. इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे ड्रायफ्रूट्स टाकू शकता, तुम्हाला जे आवडतात त्याप्रमाणे. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर ते तुम्ही टाकू शकता, पण माझ्याकडे नव्हतं म्हणून मी सुकं खोबरं टाकलेलं आहे. आणि अजून थोडा वेळ मी याच्यावरती झाकून ठेवलं होतं. आणि हे बघा, आता इथे खीर छान अशी शिजलेली आहे. आता इथे आपली ही खीर तयार झालेली आहे. हे बघा, ही एवढीच पातळ आपल्याला ही खीर ठेवायची आहे, खूप जास्त अशी घट्ट करायची नाही, कारण का थंड झाल्याच्या नंतर ती खूप घट्ट व्हायला लागते नंतर. आता ही मस्त अशी आपली गव्हाची खीर तयार झालेली आहे. आता आपण ही सर्व करूया. अशा प्रकारे आपली ही मस्त जोडगव्हाची खीर तयार झालेली आहे. ही खीर तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढे दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून मी जे रेसिपीज अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुमच्या मोबाईलवरती येतील. धन्यवाद.